श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजचा हा संदेश स्वामींनी तुमच्यासमोर पाठवला आहे. जर तुम्ही या संदेशाला शेवटपर्यंत ऐकतात तर तुमची सर्वात मोठी इच्छा स्वामी काही वेळातच पूर्ण करतील. त्यामुळे या संदेशाला दुर्लक्ष न करता संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका आणि त्यासोबत तुमच्या जवळच्या व्यक्तींना पण नक्की शेअर करा. जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. त्याने तुम्ही आपल्या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि जर तुम्हाला हा स्वामी संदेश मनापासून आवडला असेल तर याला लाईक करून व्हिडिओखाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आपल्या घरी असा नियम बनवा की जेव्हा तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा देवासमोर थोडा वेळ थांबून हे भगवंता तुम्ही माझ्यासोबत चला असे म्हणा. कारण जरी तुमच्या हातामध्ये लाखोचे घड्याळ असेल पण त्याच्यावर दाखवणारी वेळ फक्त त्या परमेश्वराच्याच हातात आहे. देवासमोर उभे राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावरून खूप काही गोष्टी अवलंबून असतात. तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहिली जाणार आहे. तुझ्या सोबती जरी कोणी नसेल तरी तुझ्या पाठीशी तो उभा राहणार आहे. माणसाने जास्त गर्व करू नये, कारण पैसा, सौंदर्य, ताकद प्रत्येकाला मर्यादा असते. हा जन्म पुन्हा नाही, ही नातीही पुन्हा नाहीत. म्हणूनच जर कोणी तोडणारे असतील तर तुम्ही जोडणारे व्हा. कोणी रुसणारे असतील तर तुम्ही मनवणारे व्हा. हरलेल्या मनाची आशा आहे स्वामी, थकलेल्या पावलांची दिशा आहेत स्वामी, प्रत्येक अडचणीतल्या मार्गाची साथ आहे स्वामी. पडल्यावरती घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे म्हणणारा हात आहे स्वामी. बोला कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ. नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल ज्याची आशा सोडली होतीस ते सर्व खरं होईल. देव पावतो की नाही माहीत नाही, पण मग सांगतात माणसापुढे जोडलेल्या हातापेक्षा देवापुढे जोडलेले हात जास्त बळकट असतात. देव पावतो की नाही माहीत नाही, पण मन सांगतं मनापुढे जोडलेल्या हातापेक्षा देवाकडे मागितलेले सर्व काही तुमच्यासमोर उभे राहते. कोणाचीच बरोबरी करत बसू नका. तुम्ही तुमच्या मार्गाने चालत राहा. आज ना उद्या तुमचे पण सुखाचे दिवस येतील यावर विश्वास ठेवा. कोणाच्या पाठिंब्याची अपेक्षा करण्यापेक्षा माझ्यासोबत भगवंत आहे असं समजून चालत राहा. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगले घडत असते. आपल्या अत्यंत प्रिय गोष्टीसाठी आपण प्रचंड प्रामाणिक असतो. हा जन्म पुन्हा नाहीत. म्हणूनच कोणी तोडणारे असेल तर तुम्ही जोडणारे नक्की व्हा. कोणी रुसणारे असेल तर तुम्ही मनवणारे नक्कीच व्हा. देवाला केलेला नमस्कार पण देव कधी उधार ठेवत नाहीत. फक्त मनात श्रद्धा निस्वार्थी ठेवावी लागते. विश्वास आणि आशीर्वाद डोळ्याने दिसत नाही, मात्र अशक्य गोष्टीलाही शक्य करतात. काही पुण्य असेही करायचे असतात की ज्याच्या साक्षीदार देवाशिवाय कोणीच नसावा. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेले जाते. खेळ तुमचा नसतो, खेळ त्या विधात्याचा असतो. हेही तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. कुठल्याही गोष्टीचा शेवट तोपर्यंत होत नाही जोपर्यंत तुम्ही प्रसन्न करताना थांबवत नाही. त्यामुळे प्रसन्न करता प्रत्येकालाही करता आलं पाहिजे. तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहिली जाणार. तुझ्या सोबती जर कोणी नसेल तरी तुझ्या पाठीशी तो उभा राहणार आहे. स्वामी सांगतात जे काही चालू आहे तुमच्या जीवनात ते कधीतरी संपणार आहे. ज्याचं टेन्शन तुम्हाला रोज झोपू देत नाही ते कधीतरी संपणार आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. वेळ लागेल पण सर्व काही ठीक होईल.
जे हवं ते सगळं मिळेल, कारण वेळ खराब आहे, आयुष्य खराब नाही. स्वामी सांगतात, सुंदर शरीर म्हणजे काही सुंदरपणा नव्हे, सुंदर असतं ते त्याचं मन, त्याचे कर्म, त्याचे विचार, त्याची वाणी, त्याचा व्यवहार, त्याचे संस्कार आणि त्याचं चारित्र्य. ज्याच्या जीवनात हे सर्व आहे तो माणूस जगातला सर्वात सुंदर माणूस असा आहे. देवाच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायचा, कारण देव आपल्याला ते नाही देत जे आपल्याला चांगलं वाटतं, तर तो देतो जे आपल्यासाठी चांगलं असतं, हे नक्की. माणसाने कितीही डोळे झाकले तरी देवाने डोळे मात्र उघडेच असतात. म्हणून समजू नका की आपल्याला कोणी पाहणार नाही. तुम्ही माणसाच्या डोळ्यात धूळ फेकू शकता, पण देवाच्या कधीच नाही. कर्माचा हिशोब झाल्याशिवाय राहत नाही. माऊलीच्या मंदिरातून आजपर्यंत कोणीही रिकामं गेलं नाही आणि जाणारही नाही. फक्त माऊलींनी आपल्या झोळीत काय टाकले हे समजण्याची कुवत असणे महत्त्वाचे आहे. स्वामी सांगतात, कोणी आपल्यासाठी वाईट म्हटलं तरी चालेल, फारसं मनावर घेऊ नये, कारण या जगात असा कोणीच नाही ज्याला सगळे चांगले म्हणतील. जेव्हा काही माणसं तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही, तेव्हा ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायलाही सुरुवात करतात. माणसाशी बोलायला फोन आवश्यक असतो आणि देवाशी बोलायला मन आवश्यक असते. फोनवर बोलायला धन धावते आणि देवाशी बोलायला मन धावे लागते. पैशासाठी महत्त्व देणारा भरकटतो आणि तर देवाला प्राधान्य देणारा कधीही सावरतो. स्वामी सांगतात, हे दिवस सरतील, विश्वास ठेव. माझ्यावर तू एकटा नाहीस, मी तुझ्या पाठीशी आहे. क्षणभर सुखासाठी कोणाचा विश्वासघात होईल असं वागू नका. माणूस म्हणून जन्मास आलात, लाख मोलाची माणुसकी कधीच विसरू नका. ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, परंतु त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही. परमेश्वरावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळी तो इतकं देतो की मागायला काहीच उरत नाही. इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे आहे. म्हणून कोणाला काही देता नाही आलं तरी चालेल, पण कोणाचे मन दुखवू नका, कारण माणुसकीचं मोल हे पैशापेक्षा खूप पटीने मोठं असतं. नशिबांत हा देह सारा उद्या भंगून जाईल. काय कमावले, काय जमविले, कधीतरी मातीमोल होईल. दोन शब्द प्रेमाचे घे रे तू सदामुखी, प्रेमाने जग तू जिंक, मग होतील सर्व हे सुखी. माणसाने कितीही डोळे झाकले तरी जग आपल्याला पाहतच असतं. स्वामी सांगतात, नाती अशी असावी ज्यावर अभिमान असावा. काल जेवढा विश्वास होता तेवढाच आज असावा. नातं फक्त ते नाही जे दुःख आणि सुखात सोबत करतं. नातं ते असतं जे आपलेपणाची जाणीव करून देत असतं. कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामात भविष्य शोधल्यास आयुष्यात कपाळावर हात टेकण्याची वेळच कधी येत नाही. स्वामी सांगतात, वाट सापडली जातील, तुम्ही शोधत जा. माणसं बदलत जातील, तुम्ही स्वीकारीत जा. परिस्थिती शिकवत जाईल, तुम्ही शिकत जा. येणारे दिवस निघून जातील, तो क्षण जपत जा. विश्वास तोडून अनेक जण जातील, तुम्ही सावरत जा. प्रसंग परीक्षा घेत जाईल, तुम्ही क्षमता दाखवत जा. श्रीमंतीच्या चर्चा सगळे ऐकतील, तुमच्या पण गरिबाच्या कधीच नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, जे दुःखात तुमचे सोबती असतात तेच तुमचे खरे असतात. सकाळची सुरुवात दोन गोष्टींनी करावी. पहिली म्हणजे कालचे वाईट प्रसंग विसरून आणि दुसरे म्हणजे आज काहीतरी नवीन चांगले करावे हे मनात ठेवून. स्वामी सांगतात, ज्यांचे कर्म चांगले तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, परंतु त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याला अडचण आयुष्यभर संपत नाही. परमेश्वरावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळी सर्व काही
ठीक होईल, चांगलेच होणार आहे हे मनात धरून चला. बाकीचे परमेश्वर बघून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल हे नक्की. आयुष्यात खूप चुका केल्या असतील, पण अभिमान मात्र एकाच गोष्टीचा आहे की आजपर्यंत स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच कोणाचा फायदा नाही घेतला. शेवटी काय, जर कर्म चांगले असतील तर फळ देखील आपल्याला चांगलेच मिळणार असतात. परमेश्वराने दुसऱ्याला काय दिले हे बघण्यात आपण इतके मग्न असतो की परमेश्वराने आपल्याला काय दिले आहे हे बघायला आपल्याकडे वेळच नसतो. स्वामी सांगतात, आपल्याला आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मातच ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते. काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंद मिळतो. स्वामी सांगतात, जीवन म्हणजे झोपाळा आहे. जो जेवढा मागे जातो तेवढ्या प्रमाणात पुढे येत असतो. त्यामुळे जीवनात घाबरू नका. दुःख जेवढी येतात तेवढीच सुखही येणार असतात. तुम्ही तुमच्या वयापेक्षा 9 महिने मोठे आहात ही गोष्ट फक्त एकाच व्यक्तीला ठामपणे माहीत असते. त्याच व्यक्तीला कधी तुमचा मोठेपणा दाखवू नका. विहिरीत पाणी सर्व पिकाला सारखेच असते, तरी पण कारलं कडू असतं, ऊस गोड असतं, तर चिंच आंबट होते. हा दोष पाण्याचा नाही तर बीजाचा आहे. तसेच देवसुद्धा सर्वांसाठी सारखाच आहे. दोष कर्माचा असतो. तुम्ही कितीही देवधर्म करा, पण तुमच्याकडून होणाऱ्या त्रासामुळे जर कोणी परमेश्वराच्या दरबारात रडत असेल, तर ज्या ज्या लोकांचं मन तुमच्यामुळे दुखावलं गेलं त्यांच्या एक एक अश्रूचा हिशोब परमेश्वर आज न उद्या घेतोत, यात काही शंका नाही. प्रेम असं द्यावं की घेणाऱ्याची ओंजळ अपुरी पडावी. मैत्री अशी असावी की स्वार्थाचं भान नसावं. आयुष्य असं जगावं की मृत्यूनेही म्हणावं, जग अजून, मी येईन नंतर. स्वामी सांगतात, चांगलेच होणार हे मनात धरून चला. बाकीचे परमेश्वर बघून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल. निश्चिंत राहा, मी तुझ्या पाठीशी कायम उभा आहे. निंदा नेहमी त्याच व्यक्तीचा होत असते जी नेहमी दुसऱ्यांच्या सुख दुःखात धावून जात असते. जसं गुरुशिवाय ज्ञान मिळू शकत नाही, त्याचप्रमाणे निंदकाशिवाय माणूस प्रगती करू शकत नाही. गाईच्या कासेमध्ये राहूनही गोडीचं, जसे गाईचं दूध न पिता गाईचे रक्ताचं पीत असते, तसेच ज्ञानी लोकांच्या सानिध्यात राहूनही मूर्ख लोक ज्ञान ग्रहण न करता त्याच्या वाईटाचं शोधत राहतात. बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आभाळात जरूर उडावं, पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली ते घरटं कधी विसरू नये, हे मात्र खरं. माणूस कसा दिसतो यापेक्षा कसा आहे याला महत्त्व असतं. कारण शेवटी सौंदर्याचं तर आयुष्य तारुण्यापर्यंत, गुणाचं आयुष्य मरणापर्यंत असतं. आपल्यासोबत दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं अशी ज्याची मानसिकता असते त्यांना आयुष्यात काहीही कमी पडत नाही. वेळ लागला तरी चालेल, पण आयुष्यात काहीतरी बनवून दाखवा. कारण लोक भेटल्यावर तू कसा आहेस हे नाही, तर तू काय करतो हे विचारतात. समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवावर अवलंबून असतात. स्वतःबद्दल कधीच नकारात्मक बोलू नका, भले ती चेष्टा असली तरी, कारण तुमच्या शरीराला दोनातील फरक माहीत नसतो. शब्दामध्ये खूप मोठी ताकद असते. तुम्ही स्वतःबद्दल जे बोलता, विचार करता ते बदला, तेव्हाच तुमचं आयुष्य बदलू शकेल. जीवनामध्ये कधीच पोपटासारखं बनू नका, कारण पोपट हा गरजेपेक्षा जास्त बोलत असतो. या उलट गरुड हा शांत आणि संयमी असतो, पण तो सर्वात उंच उडतो आणि आकाशाला स्पर्श करण्याची क्षमता त्याच्याकडे असते. तुम्ही कमी किती बोलता
याला महत्त्व नाही, तर तुम्ही कृती कशाप्रकारे करता याला महत्त्व आहे. अर्थशास्त्राचा एक सिद्धांत आहे, जी गोष्ट बाजारात जास्त प्रमाणात उपलब्ध असते तिची किंमत कमी होत जाते. त्यामुळे वेगळे काहीतरी बना. तुमचा अपमान करणाऱ्यांना उत्तर देत बसू नका. स्वतः प्रामाणिकपणे मेहनत करा, कारण तुमचं यश अपमान करण्यालाही तुमचा सन्मान करायला भाग पडतं. चांगल्या गोष्टी घडत नसतात, त्या घडवाव्या लागतात. त्यासाठी योग्य वेळी योग्य ते निर्णय घ्यावे लागतात. केलेले उपकार, दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेली माणसं कधीच विसरायची नसतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात. फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते. कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. जर पाहिलेली स्वप्ने पूर्ण होत नसतील तर तुमचे तत्त्व बदलण्यापेक्षा तुमच्या कामाची पद्धत बदला, कारण झाडे नेहमी आपल्या पान बदलतात, मूळ कधीच नाही. संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं त्यांच्या हातात असतं. न हारता, न थकता, न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधीच नशीबसुद्धा हरतं. वेळ आणि व्यक्ती निघून गेल्यावर झालेली जाणीव व्यर्थ असते. प्रसिद्धी ही अशी बाब आहे जी कितीही मिळाली तरी माणसाची तहान भागत नाही. नाते इलेक्ट्रिक करंटसारखी असतात. चुकीची जुळली तर आयुष्यभर झटके आणि योग्य जुळली तर तुमचं पूर्ण आयुष्य प्रकाशमय होतं. आयुष्य हा एक मोठा शिक्षक आहे. तो आपल्याला यश आणि अपयश दोन्हीचा सामना कसा करावा हे शिकवते. तुमच्या या अपयशातून शिकून तुमच्या यशाची उंची नव्याने गाठा. भीती मात्र मरण्यापूर्वी अनेकदा मरतात, पण शूर माणसे एकदाच जन्मतात आणि एकदाच मरतात. जिद्द पण अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा मिळाल्याच पाहिजे. सिंह बनून जन्माला आले तरी स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे लागते, कारण या जगात नुसत्या डरकाळीचं महत्त्व नाही. मैत्री असावी मना मरण्याची, मैत्री असावी जन्मोजन्माची, मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची. अशी मैत्री असावी. एका मेणबत्तीने तुम्ही हजारो मेणबत्ती उजळू शकता. आनंदाचेही तसेच आहे. तुम्ही जितका आनंद वाटणार तितका तो वाढणार. आनंद हा वाटल्याने कधीच कमी होत नसतो. तुलनेच्या विचित्र खेळात अडकू नका, कारण या खेळात अंत नाही. जिथे तुलना सुरू होते तिथे आनंद आणि आपलेपणा संपते. आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा. जगात अशक्य असं काहीच नाही. जर तुम्ही नेहमीच सर्वसाधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असाल तर तुम्हाला कधीच हे उमजणार नाही की तुम्ही किती असामान्य आहात. आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत जा. सर्व प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळतील, कारण तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होतो. तुमच्याकडे वेळ आहे असा जेव्हा तुम्ही विचार करता, तीच तुमच्यासाठी सर्वात मोठी अडचण आहे. कारण वेळ कधी कोणावर कशी येईल हे कधीच सांगता येत नाही. त्यामुळे जी वेळ आहे त्याचा व्यवस्थित उपयोग करून घ्या. समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीच सोडत नाही. वेळ तुमची आहे. हवं त्याला सोनं बनवा किंवा स्वप्न बघत झोपेत व्यर्थ करा. जीवनात अडचणी त्यांनाच येतात जे जबाबदारी स्वीकारायला तयार असतात, आणि जबाबदारी स्वीकारणे कधी हरत नसतात. एकतर जिंकतात किंवा शिकतात. सोडलेल्या 2 हातांपेक्षा जोडलेल्या 2 हातांमध्ये खूप सामर्थ्य असते. परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर हात जोडून बघा. मनस्थिती बदलेल व परिस्थितीही. ज्याची यशाची व्याख्या पक्की असते त्यांची पाऊल सदैव अपयशाच्या 3 पाऊल पुढेच असतात. तुम्ही कितीही हुशार असला पण जर तुम्हाला माणसाची कसं वागायचं ते माहीत नसेल
तर तुमच्या हुशारीचा काहीच उपयोग होत नाही. नसल्यावर काळं कुत्रं पण विचारत नाही. हातात जॉब नसल्यावर घरचे पण फुकट चारत नाही. जिवंत आहे तोपर्यंत अस्तित्व आहे. माणसाचं मेल्यावर 13 दिवसापेक्षा जास्त कोणीही रडत नाही. एक वेळेस पाण्यावर दिवस काढा, पण जवळच्या लोकांकडे काय मागू नका, कारण ते कारणशिवाय काही देणार नाही आणि दिलं तर ऐकवल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र नक्की. सोबत कितीही लोक असू द्या, शेवटी संघर्ष स्वतःलाच करावा लागतो. म्हणून अडचणीत आधार शोधू नका, स्वतःलाच भक्कम बनवा आणि पुढे चालत राहा. जेव्हा यश मिळवणं श्वास घेण्या इतकंच गरजेचं होईल, तेव्हाच तुम्ही यशस्वी होऊ शकता. जर तुम्हाला वेगवान चालायचे असेल तर एकटाच चाला, पण जर तुम्हाला यशाच्या पलीकडे जायचे असेल तर सर्वांना सोबत घेऊन चला. कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी संयम राखणे हे शौर्याचे लक्षण आहे. हे मात्र एवढं खरं, ना कुणाला गमवायची भीती असते, एकटं राहायला शिका. ना कुणाला मिळवायची तडफड असते. कुणाच्या अवलंबून आपलं आयुष्य नसतं, स्वतःचंच आपलं एक वेगळं विश्व असतं. खूप अवघड असतं, पण स्वतःच्या मनाला इतकं स्ट्रॉंग बनवा की त्याला कुणावर डिपेंड राहायची सवय नाही लागली पाहिजे. स्वतःला इतकं स्ट्रॉंग बनवा की कुणाच्या असण्याने नसण्याने, कुणाच्या बोलण्याने आपल्याला फरक नाही पडला पाहिजे. जेव्हा आपल्या मेंदूवर आपला विश्वास नसतो, आपल्यातला आत्मविश्वास आणि मनगटातील ताकद कमी झालेली असते, तेव्हा तो माणूस आपल्या हातावरील रेषांमध्ये आपले भविष्य शोधायला सुरुवात करतो. आपण तसेच घडत जातो जसे आपले विचार आहेत. त्यामुळे आपण काय विचार करतोय याकडे कायम लक्ष द्या. मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचं तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची ओळख सांगू लागतील. स्वतःची वाट स्वतःच बनवा, कारण इथे लोक वाट दाखवायला नाही तर वाट लावायला बसलेत. क्षमतेपेक्षा जास्त धावलं की दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतो. आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीत समाधान मानून हसायला शिका. मग बघा आपलं आयुष्य किती सुंदर बनतं ते. जीवनावर प्रेम करणारी व्यक्ती ही नेहमीच विषयप्रयोग टाळते. त्यामुळे नेहमीच वाईट कृत्य करणंही टाळा. त्यामुळे जीवन अधिक सुखकर होईल. मैत्री अशी करा जी दिसली नाही तरी चालेल, पण जाणवली पाहिजे. पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथे हरण्याची जास्त भीती वाटते. इतरांवर अवलंबून राहणे शहाणपणाचे नाही. शहाण्या माणसाने स्वतःच्या पायावर उभे राहून काम केले पाहिजे. हळूहळू सर्व काही ठीक होईल. प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कधी असेल हे सांगता येत नाही. जीवनात सगळं काही मिळवा, परंतु अहंकार कधीच मिळवू नका. प्रयत्न नेहमी गुपचूप करावे, कारण लोकांना तुमच्या परीक्षेपेक्षा रिझल्ट पाहण्यात जास्त इंटरेस्ट असतो. आयुष्यात किती दुःख असू द्या, ते कितीही कठीण असू द्या, कधीच हार मानू नका. या जगात कोणीही गोष्ट कायमची राहत नाही. दुःखही हळूहळू कमी होईल. केवळ चुकल्यानेच नाती तुटतात असं नाही, तर बरीच नातीही अहंकारामुळे सुद्धा नक्कीच तुटतात. जी लोक नशिबावर विश्वास ठेवतात ती लोक भित्री असतात. जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात. केवळ चुकल्यानेच नाती तुटतात असं नाही. ज्यावेळी व्यक्तीपेक्षा समाधान, सहनशीलता आणि संयम असतो, तो व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकतो. दिवसभरात तुम्हाला एकही समस्या आली नसेल तर तुम्ही चुकीच्या रस्त्यावरून जात आहात असे समजावे. स्वतःच्या नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या मजबूतीवर विश्वास ठेवा. कुठल्याच गोष्टींचा गर्व करू नका, कारण आज जे तुमच्याजवळ आहे उद्या ते नसूनही हेही शकतं. खूप मोठा अडथळा आला की समजावं की आपण आजच्या विजयाच्या जवळ आलो आहोत.
नशिबात नसलेली गोष्टसुद्धा मिळवता येते. फक्त मनगटात ती मिळवण्याची जिद्द असावी लागते. जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगले कर्माचे फळ आहे, आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे. जीवनात कुणी कितीही तिरस्कार केला तरी चांगुलपणा सोडू नये, कारण चुलीतील निघणारा धूर भिंती आणि भांड काळं करू शकतो, पण आकाशाला काळे करायचं सामर्थ्य धुरात कधीच नसतं. तुमचे कितीही वय असेल किंवा अनेक संधी हातातून गेलेल्या असतील, तरी तुम्ही पुन्हा सुरुवात करायला शिका. कोणतेही स्वप्न नसावे पूर्ण होत नाही, त्यासाठी मेहनतीचा प्रचंड डोकर उचलावा लागतो. तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधीच गर्व करू नका, कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात. नेहमी तयारीत राहा. हवामान आणि माणसं कधी बदलतील सांगता येत नाही. जिद्द आणि आशा अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळाल्यात पाहिजे. पुन्हा जिंकायची तयारी ठेवा. जीवनात हजारो युद्ध जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय प्राप्त करणे सर्वोत्तम ठरेल. मग ती जीत नेहमी आपलीच होणार. ही जीत तुमच्याकडून कोणीच हिसकावून घेऊ शकणार नाही. 3 गोष्टी कधीही लपवता येत नाही: सूर्य, चंद्र आणि सत्य. तुमचा जन्म गरीब घरात झाला हा तुमचा दोष नाही, पण तुम्ही गरीब म्हणून मेलात तर तो तुमचा दोष असेल. मी काहीतरी चांगलं करेल हा विश्वास, आणि मी काहीतरी चांगलं करेलच हा आत्मविश्वास. नेहमी तयारीत राहा. हवामान आणि माणसं कधीही बदलतात. जर तुम्हाला वेगवान बनायचं असेल तर कासवाच्या गती नका होईना, पण रोज थोडी थोडी प्रगती करा. खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवायची हिंमत ठेवा. विश्वास हा खोडकरसारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत असतो. संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं. भरलेला किस्सा माणसाला दुनियेत दाखवतो, रिकामा किस्सा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो. समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी आपण घाबरायचं नसतं. लाख रुपयातून 1 रुपया जरी कमी झाला तरी ते लाख रुपये होत नाही. तसेच तुम्ही आहात. मला लाख माणसं भेटतील, पण ते लाख माणसं तुमची जागा घेऊ शकत नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधीच करू नका. नेहमी उच्च ध्येय ठेवा व ते पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा. तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. त्यामुळे विचार बदला आणि तुमचे आयुष्यही बदलेल. तुमच्या स्वप्नांचे संवर्धन करा. तुमच्या आदर्शांना जोपासा. तुमच्या हृदयाला झंकृत करण्याचा संगतीचा आराधना करा. तुमच्या मनात आकार धारण करणाऱ्या सुंदरतेला, तुमच्या उत्तमोत्तम विचारांना सजवणाऱ्या प्रेममयतेला जपा, कारण त्याच्यातूनच सपाळ्या आनंददायक परिस्थिती उगम पावणार आहे. स्वर्गीय वातावरण अवतरणार आहे. जर तुम्ही त्यांच्याशी प्रामाणिक राहिलात तर शेवटी एखादे तुमचे विश्व आकारले येईल. इच्छा करणे म्हणजे मिळवणे, साध्य करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणे, प्रेरित होणे, आपल्या पशुतुल्य अधम इच्छाचा पूर्णहुतीपर्यंत पोहोचतील आणि आपल्या शुद्धतम आकांक्षा तडफडून जीव देतील का? हा ब्रह्मांडाचा नियम नाही. अशी स्थिती कधीच असू शकत नाही. मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, हाच ब्रह्मांडाचा नियम आहे. उदास स्वप्न पहा आणि तुम्ही जशी स्वप्ने पाहाल तसेच तुम्ही बनाल. तुम्ही एके दिवशी काय बनणार आहात याचे स्वप्न गावी तुमचे स्वप्ने देत आहेत. शेवटी तुम्ही कोणता आकार धारणार करून या जगासमोर येणार आहात याची भविष्यवाणी करतात ते तुम्ही तुमच्या उराशी जपलेले आदर्श. जगातील कोणतेही महान सिद्धीही सुरुवातीला आणि काही काळापुरती एकच स्वप्नच होती. विशाल ओक वृक्षवदाच्या इवल्या बीज निद्रावस्थेत असतो. अंड्यात पक्षी आकार धारण करणाऱ्या प्रतीक्षेत असतो आणि एका आत्म्याच्या सर्वोच्च स्वप्नात एक दैवदूत जागा होत असतो. स्वप्न म्हणजे वास्तविकतेचे बीजे. आज तुमची परिस्थिती अनुकूल नसलेही
परंतु जर तुम्ही एखादा आदर्श निवडून त्याच्या प्राप्तीसाठी धडपड करू लागलात म्हणजे ती तशीच राहणार नाही. तुम्ही आंतरिक पातळीवर प्रवास सुरू केला म्हणजे बाह्य पातळीवर आहात तिथे स्थिर राहू शकत नाही. एका तरुणी आणि एक तरुण आहे. हे दोघेही गरीब आणि कष्टाने गांजलेले गेले आहे. त्यांना त्यांच्या कामाच्या कोंदट ठिकाणी स्वतःला दीर्घकाळ कोंडून घ्यावे लागत आहे. ती अशिक्षित आहे आणि कोणत्याही संस्कृत कलापासून वंचित आहे. परंतु ती दोघेही सदैव चांगल्या गोष्टींचे स्वप्ने पाहतात. ते सौंदर्याचा, बुद्धिमत्तेचा, भव्यतेचा विचार करीत असतात. आपले आदर्श आयुष्य कसे असावे याचे स्वप्न मनात रचतात. मानसिक पातळीवर ते स्वप्न जगतात. ती विशाल स्वातंत्र्याच्या आणि विस्तृत संधीच्या स्वप्नाने झपाटली गेली आहेत. हे स्वप्न त्यांना अस्वस्थ करून टाकते. स्वामी म्हणतात, माणसाच्या गर्दीत देखील आपल्याला जे ओळखणारे असतात तीच आपली खरी माणसं असतात. हे बघ बाळा, माझ्याकडे येताना तू धर्म, जात, पंथ, वर्ण, गरीब, श्रीमंत हे सर्व विसरून येत जा. कारण या गोष्टी आम्ही मानत नाही. आम्ही याचा विरोध करतो. ते तुम्ही मनुष्यांनी निर्माण केले आहे, आम्ही नाही. आम्ही सर्वांसाठी आहोत. प्रत्येक व्यक्ती आपल्या मनातील भावना, इच्छा, आकांक्षा, खंत, सुख, दुःख, मनातल्या गोष्टी कोणाला तरी सांगण्यासाठी आतून घुटमळत असतो, आतुर असतो, हट्ट असतो. पण ते कोणाकडे सांगावं आणि कोण समजून घेईल, कोण पूर्ण करेल हा एक महत्त्वाचा भाग. परंतु स्वामी सेवेकरांचे, भक्तांचे हक्काचं ठिकाण, विश्वाचं ठिकाण ते म्हणजे स्वामी दरबार. स्वामी म्हणतात, प्रत्येक वेळी एकाच बाजूने विचार केल्यास समोरचा चुकीचा वाटतो. त्यामुळे आपण दोन्ही बाजूने विचार केला पाहिजे. कोणी वाईट म्हणल्यामुळे आपण वाईट होत नसतो, चांगले पण होत नसतो. आपल्याला माहीत असतं आपण कसे आहेत ते. त्यामुळे दुसऱ्याचं बोलणं मनाला लागून घेऊ नका. स्वामी म्हणतात, मोठं होण्यासाठी ओळख नाही, माणसाची मने जिंका. माझ्यापेक्षा पुढे जा, मला आनंद होईल. पण माझ्या मार्गात आडवे येऊ नको, कारण माझ्यासोबत माझे स्वामी आहेत. स्वामी म्हणतात, कोण कितीही जवळचं असू द्या, शब्दावर विश्वास ठेवू नका, कारण शब्द बदलत असतात. त्यासाठी जगा, कारण लोकांसाठी कितीही केलं तरी कमीच पडतं त्यांना. स्वामी म्हणतात, जे होतं ते चांगल्यासाठी होत असतं. हे जर डोक्यात ठेवलं ना तर आयुष्यात कधीच त्रास नाही होणार. स्वामी म्हणतात, फक्त मन आणि नीतिमत्ता साफ ठेवा, सर्वांचे दिवस बदलतात. जर तुमच्यासोबत कोणी नातं निभावत नसेल तर त्यांच्या आयुष्यातून निघून जा. हे तुमच्यासाठी आणि त्या व्यक्तीला सुद्धा चांगलं आहे. ही प्रश्नांची उत्तरं आपल्याला गुगल नाही, देवच देत असतो. स्वामी म्हणतात, आयुष्यात गरजेपेक्षा जास्त चांगले वागलं तर गरजेपेक्षा जास्त तुमचा वापर केला जाईल. म्हणून जशाला तसं वागा. काही लोक आपल्याला न ओळखता आपण कसे आहोत ठरवतात. तेव्हा स्वामी म्हणतात, त्यांना आपण कसे आहोत हे न दाखवता जे समजायचं आहे ते समजू द्यायचं. ज्या माणसाची नियत दुसऱ्याचं नुकसान करणे, फायदा घेणे एखाद्याचं असते ना, तो माणूस आयुष्यात कधीच पुढे जात नाही. स्वामी म्हणतात, आयुष्यात अपयश आलं म्हणजे सगळे तिथेच संपले असे नव्हे, तीच आपली यशस्वी आयुष्याची सुरुवात असते. आपण कधी कधी त्या लोकांचा विचार करत बसतो ज्यांना असल्याने किंवा नसल्याने काही फरक पडत नसतो. त्यामुळे अशा लोकांचा विचार करणं सोडून द्या. स्वामी म्हणतात, कधी कोणाचे उपकार ठेवू नकात, कारण लोक मदत तर करतात पण चार चौघात बोलून दाखवतात. आपल्याशिवाय आपलं कोणीच नसतं, त्यामुळे स्वतःची किंमत आणि कदर करायला शिका. स्वामी म्हणतात, सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळत असते. सगळ्याच गोष्टी सांगून समजत नाही, काही गोष्टी अनुभवातून शिकाव्या लागतात. स्वामी म्हणतात, या छोट्याशा आयुष्यात एवढं नाव कमवा की लोक तुमच्याकडे पर्याय म्हणून नाही, एकमेव उपाय म्हणून पाहतील. स्वामी म्हणतात, प्रत्येक गोष्टीची कदर करायला शिका, कारण ना आयुष्य परत येते, ना आयुष्यातून गेलेली माणसे, ना गेलेली वेळ. नाराज तिथं व्हा जिथं तुमच्या नाराज असल्याने एखाद्याला फरक पडेल. स्वामी म्हणतात,
सुखासाठी काही कराल त्यात आनंद मिळेलच असं नाही, परंतु आनंदाने जे काही कराल त्यात सुख नक्की मिळेल. स्वामी म्हणतात, ज्यांना तुमची साथ सोडायची आहे त्यांना खुशाल सोडू द्यात, कारण त्याशिवाय त्यांना तुमची किंमत कधीच कळणार नाही. प्रत्येकाचा दिवस येतो, फक्त वेळेसोबत संघर्ष करण्याची तयारी ठेवली पाहिजे. स्वामी म्हणतात, संयम राखणे हा आयुष्यातील फार मोठा गुण आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये संयम ठेवा. अपराध करून जो सुख मिळवतो त्याला देव कधी क्षमा करत नाही, एवढं लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात, शक्यतो कुणाचेही उपकार घेऊ नका आणि जर का घेतले तर त्या व्यक्तीलाही तशीच मदत करा. सुख हे फुलासारखे असते. पाठलाग केला तर उडून जातं, बळजबरी केली तर मरून जातं, निरपक्षपणे काम करीत राहिलं तर अलगत येऊन मनगटावर येऊन बसतं. स्वामी म्हणतात, निंदा व टीका आयुष्यात वाट्याला आलीच पाहिजे. जर रोजच स्तुती झाली तर प्रगतीचा मार्ग बंद होऊन तो गर्विष्ठाच्या दिशेला जातो. परिस्थिती कितीही वाईट असू द्या, तुमच्या आशेचा किरण कधी विझू देऊ नका. स्वामी म्हणतात, कुठलीही सुरुवात नेहमी कठीणच असते, त्यामुळे भिवू नकात, मी तुमच्या पाठीशी आहे. आपल्या चुकांना कधी आपलं नशीब समजू नका, त्या चुकांना सुधरा आणि पुढे जात राहा. स्वामी म्हणतात, जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि कुणी चुकलं तर माफ करा. सोबत कितीही लोक असू द्या, शेवटी संघर्ष स्वतःलाच करावा लागतो. म्हणून अडचणीत आधार शोधू नका, स्वतःलाच भक्कम बनवा. स्वामी म्हणतात, कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांचाच विजय होतो. स्वामी म्हणतात, नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. माणूस यशस्वी नसला तरी चालेल, पण प्रयत्नशील नक्कीच असला पाहिजे. स्वामी म्हणतात, माझी नजर त्यांच्यावर नेहमी असते ज्यांचे माझ्यावर प्रेम आहे. गरिबाला केलेले दान आणि सुखात घेतलेले स्वामींचे नाव कधीच वाया जात नाही. स्वामी म्हणतात, मनुष्याजवळची नम्रता संपली की त्याच्याजवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे. खूप साऱ्या दुःखानंतर आयुष्यात सुखाचा क्षण हा आणणारे आपले स्वामीच आहेत. स्वामी म्हणतात, माझ्या भक्तांनो, अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत. मन समाधानी असेल तर छोट्या छोट्या गोष्टींचे भांडवल करून आनंदाचा व्यवसाय करता येतो. स्वामी म्हणतात, कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही. लोक काय म्हणतील याचा विचार करत बसाल तर आयुष्य जगायचं राहून जाईल. त्यामुळे नेहमी स्वामींच्या विचाराने चला, आयुष्य नेहमीच सुंदर जगशाल. स्वामी म्हणतात, जे लोक तुमचे परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतःजवळ ठेवा. आयुष्यात कोणी नाही समजून घेतलं तर माझे स्वामी मला समजून घेतात. स्वामी म्हणतात, स्वतःच्या क्षमतेनुसार कोणतेही काम करा, पण कोणावर अवलंबून राहू नका. आयुष्यात किती संकट आली तरी त्यांना तोंड द्या, कारण आपल्या पाठीशी स्वामी आहेत. स्वामी म्हणतात, आयुष्यात अपेक्षा कमी ठेवा, लोकांकडून त्रास कमी होईल. कधीच कोणासाठी सहज उपलब्ध होऊ नका. जर झालात तर त्या व्यक्तीला तुमची किंमत राहणार नाही. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळे येते. आयुष्यात गरज ही गोष्ट सगळ्यात मोठा धडा शिकवते. त्याच्याजवळ स्वामी नावाची उमेद आहे, तो कधीही हरू शकत नाही. स्वामी म्हणतात, आपल्या आयुष्यातील निर्णय तुम्ही स्वतः घ्या, लोकांना विचारून नाही. विश्वास हा खोडरबरसारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो. त्यामुळे कोणाचा विश्वास तोडू नका. आयुष्यात माणसं येत जात राहणार, पण जे तुमच्या लायकीचे आहेत त्यांनाच तुमच्या आयुष्यात स्थान द्या. स्वामी म्हणतात, ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते. नशिबावर अवलंबून राहू नका, कारण नशिबाचा भाग हा 1% असतो,
तर मेहनतीचा भाग 99%. स्वामी म्हणतात आयुष्यात सत्याला जिंकायला थोडा उशीर होतो, परंतु सत्य कधीच हरत नाही. त्यामुळे आपण कायम सत्याने वागायला हवं. जी गोष्ट बाजारात जास्त उपलब्ध असते तिची किंमत नेहमी कमी होत जाते. त्यामुळे आयुष्यात वेगळं काहीतरी बना. स्वामी म्हणतात चूक महत्त्वाची असेल तर व्यक्ती विसरावी आणि व्यक्ती महत्त्वाची असेल तर चूक विसरावी. कधीही कोणाच्या भावनाबरोबर खेळू नका, कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल, पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात आयुष्यभरासाठी हरवून बसाल. स्वामी म्हणतात कुणी तुमच्यासोबत नसेल तर घाबरू नका, कारण उंच उडणारे गरुड खूप कमी असतात आणि तुम्ही ते गरुड आहात. स्वामी म्हणतात दुःख अटळ आहे तर मग जगण्याचा आनंद साजरा करत ते स्वीकारता आले पाहिजे. इतरांना दोष देणं खूप सोपं असतं, पण आपले दोष मान्य करणं खूप अवघड असतं. स्वामी म्हणतात जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल. तुम्ही जर वेळेला महत्त्व नाही दिलं तर वेळ तुम्हाला तिचं महत्त्व पटवून देईल. स्वामी म्हणतात दुसऱ्याला देण्यासाठी आपल्यापाशी काही नसलं तरी चालेल, पण दुसऱ्याला सन्मान देता यायला हवा. एकटं उभं राहण्याची हिंमत ठेवा, कारण जग ज्ञान देतं, साथ कधीच देत नाही. स्वामी म्हणतात आयुष्यात खूप वादळे येतील, पण तुम्ही हार मानायची नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात नेहमी अवघड रस्तेच चांगल्या रस्त्यावर घेऊन जातात. आयुष्यात नेहमी चांगली कर्म करा. आम्ही चांगल्या कर्माची गोड फळ देतो, तसेच वाईट कर्माची सुद्धा फळं देतो. स्वामी म्हणतात आयुष्यात फक्त संयम ठेवलात आणि परमेश्वरावर विश्वास ठेवलात की तुम्हाला सगळ्या गोष्टी जिंकता येतील. आयुष्यात चढ उतार आला म्हणून रस्ता बदलायचा नसतो, त्यावर चालत राहा. मी तुमच्या सोबत आहे. जे लोक स्वतःला किंमत देतात त्यांनाच दुनिया किंमत देत असते. स्वामी म्हणतात सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाही, काही सोडून दिले की आपोआप सुटतात. नशिबावर विश्वास ठेवण्याऐवजी आपली शक्ती आणि कर्मावर विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात कोणत्याही माणसाला अडचणीत जपा, तो तुम्हाला आयुष्यभर जपेल. न हारता, न थकता, न थांबता जो प्रयत्न करतो त्यांच्यासमोर नशीबसुद्धा हारतं. स्वामी म्हणतात अपयशाने निराश होऊ नका. ज्या पायऱ्या तुम्हाला खाली आणतात त्याच पायऱ्या तुम्हाला वर पण घेऊन जातात. रिकामं पाकीट कधीच यशाच्या आड येत नाही, तर रिकामं डोकं आणि मन यशाच्या मार्गात अडसर बनते. स्वामी म्हणतात आयुष्यात कधीच कोणाला रागाच्या भरात उत्तर देऊ नका, कारण यात नुकसान तुमचंच आहे. चुकीचा रस्ता, चुकीची माणसं हे अत्यंत गरजेचे आहेत, कारण त्यामुळे आपल्याला कळतं की आपल्यासाठी नक्की काय आणि कोण योग्य आहे. स्वामी गुरुदत्त यांनी दाखवलेल्या रस्त्यावर चालत राहा. आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही. कठीण परिस्थिती आल्यावर जगायचं कसं हे शिकवणारा शब्द म्हणजे श्री स्वामी समर्थ. आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नका, विशेषतः ज्याच्याबद्दल दिवसातून एकदा तरी कोणता ना कोणता विचार मनात येतोच, अशी स्वप्ने. स्वामी म्हणतात पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथे हरण्याची जास्त भीती वाटते. चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू जाणे केव्हाही चांगले. स्वामी म्हणतात चिंता ही चितेसारखी आहे जी तुम्हाला जाळत असते. नेहमी वर्तमान काळात जगायला शिका, चिंतेत नाही. स्वामी म्हणतात जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिल्या येणे असे नाही. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय. भले कितीही वाईट होऊ द्या तुमच्यासोबत, पण विश्वास ठेवा स्वामींवर. यामध्ये पण स्वामींनी तुमच्यासाठी चांगलं काहीतरी करायचं विचार केला असेल. स्वामी म्हणतात तुम्ही अपयशाला कवथळत बसू नका, त्याच्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा. स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका, तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात. निस्वार्थ प्रेम फक्त दोनच ठिकाणी भेटतं, एक म्हणजे आईच्या पदरात आणि दुसरं स्वामींच्या चरणी. स्वामी म्हणतात आपल्या नीतीचे मालक बना,
पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. जेवढं मोठं आपलं ध्येय असते तेवढ्याच मोठ्या अडचणी येतात. स्वामी म्हणतात, अत्याचार सहन करूनही जेव्हा एखादा हसत असतो तेव्हा देव स्वतः त्या व्यक्तीचा बदला घेतो. जेव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची. स्वामी म्हणतात, पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो. आयुष्य भरकटत चाललं असेल तर स्वामींचं नाव घ्या. योग्य रस्ता नक्कीच सापडेल. स्वामी म्हणतात, आयुष्यात कुठलीच गोष्ट स्थिर नाही आहे. दुःखानंतर सुख येणारच आहे आणि सुखानंतर दुःख येणारच आहे. आयुष्यात चांगली कर्म करा, बाकी आपलं चांगलं करायला स्वामी आहेतच. आपल्या आयुष्यात जेव्हा प्रश्न उभे राहतात तेव्हा त्याला उत्तर म्हणून स्वामी उभे असतात. त्यामुळे आपण स्वामीनाम कायम आपल्या मुखात ठेवले पाहिजे. कधी चुकलात तर नाराज होऊ नका, कारण चुकीच्या निर्णयामुळे अनुभव मिळतो. स्वामी म्हणतात, जर तुमची कर्म स्वच्छ असतील तर आम्ही लाखोंच्या गर्दीतही तुम्हाला ओळखू. शोध घेणार असाल तर काळजी घेणाऱ्यांचा शोध घ्या, कारण गरजेपुरता वापर करणारे स्वतःच तुम्हाला शोधत येतील. थोडासा वेळ लागला तरी चालेल, पण स्वतःचं नशीब स्वतःच घडवायचं. जर इच्छाशक्ती प्रबळ असेल ना, तकदीर पण सलाम करेल. स्वामी तर सोबत आहेतच. आयुष्यात पुन्हा एकदा सुरुवात करायला घाबरू नका, कारण ही सुरुवात शून्यापासून नाही तर अनुभवापासून असेल. स्वामी म्हणतात, जिथं चुकतं तिथं खरं बोलायची हिंमत ठेवा. जगाला नाही पण मनाला नक्कीच समाधान वाटेल. जिभेला हाड नाहीये, पण हृदय मोडण्याइतकी तर नक्कीच मजबूत असते. त्यामुळे आपले शब्द नेहमी सांभाळून वापरा, कारण तलवारीपेक्षा शब्दाला धार असतात. स्वामी म्हणतात, माणूस चुकीचा पुतळा आहे, त्याला चूक सुधारण्याची संधी ही दिलीच पाहिजे. स्वामी म्हणतात, कोणाची परिस्थिती बघून कोणाची इज्जत काढू नका, कारण वेळेत इतकी ताकद आहे की कोळशाला पण हिरा बनवते. जगाच्या नजरेतून कधी बघू नका, कारण जगाला तुमच्यातल्या 100 चांगल्या गोष्टीपेक्षा एक चुकीची गोष्ट खूप मोठी वाटत असते. प्रत्येकाला सांगत बसू नका आपण कसे आहोत, कारण आपण प्रत्येकासाठी चांगले नसतो आणि जे आपल्याला ओळखतात त्यांना सांगायची गरज नसते. स्वामी म्हणतात, कोणाचं चांगलं करता नाही आलं तरी चालेल, पण कोणाचं वाईट कधी करू नका, कारण एखाद्या कर्माचा फेरा पडला ना, भल्या भल्यांना चुकत नाही. केलेले उपकार, दिलेले शब्द आणि उपयोगी पडलेली माणसं कधीही विसरायची नसतात. स्वामी म्हणतात, सल्ल्याच्या 100 शब्दापेक्षा अनुभवाची एक ठेस माणसाला जास्त मजबूत आणि समजूतदार बनविते. स्वामी म्हणतात, स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर इतका विश्वास ठेवा ना, की वेळ आली की आम्ही इतकं देतो की तुम्हाला मागण्याची पण गरज पडणार नाही. झाडाची पानगळ झाल्याशिवाय त्याला नवीन पालवी फुटत नाही, तसंच आयुष्यात वाईट दिवस आल्याशिवाय चांगले दिवस येत नाहीत. आपण आपले प्रयत्न चालू ठेवायचे, स्वामींवर श्रद्धा आणि स्वतःवर विश्वास ठेवायचा. आताची वेळ वाईट आहे, आयुष्य नाही. संकटातून वाचल्याशिवाय जीवाची किंमत समजत नाही. जीव गुदमरल्याशिवाय श्वासाची किंमत कळत नाही. आज लोक तुमची परिस्थिती पाहून चेष्टा करत असतील, पण एक विसरू नका, वेळ ही प्रत्येकाची येत असते आणि ती आम्ही आणतो. जीवनामध्ये तुमचा स्वभाव कितीही चांगला असू द्या, पण लोक तुम्हाला तेव्हाच चांगलं म्हणतात जेव्हा तुमच्याकडून काहीतरी त्यांचं काम होत असेल. स्वामी म्हणतात, आयुष्यात कधीकधी हिशोब ठेवत चला. काही वेळेनंतर आपलेच आपल्याला विचारतात, तू आमच्यासाठी काय केलं? बाळांनो, आयुष्यात एवढं यशस्वी व्हा की लोक उदाहरण म्हणून तुमचं नाव घेतील. आयुष्यात प्रत्येक वेळी हो म्हणू नका. असं करत राहाल तर लोक तुमची किंमत नाही करणार आणि नेहमी तुम्ही दुःखी राहाल. स्वामी म्हणतात, वेळ कोणाची सारखी नसते. रडावं तर त्यांना पण लागतं ज्यांनी तुम्हाला रडवलं आहे. आयुष्यात एक वेळ अशी येते की वेळसुद्धा आपली नसते, ना कोणीच आपलं नसतं. फक्त आपण आपले असतो आणि आपला संघर्ष. आजचा संघर्ष
उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. विचार बदला, आयुष्य बदलेल. स्वामी सांगतात, माणसाने समोर बघायचं की मागे यावर पुढचं सुखदुःख त्याचे अवलंबून असतं. आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या. हिंमत एवढी ठेवा की तिच्याबरोबर नशिबालाही झुकावे लागेल. जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की. स्वप्न ती नसतात जी तुम्हाला झोपल्यावर पडतात. स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत. आयुष्य फार सुंदर आहे, ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे. माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे. भरलेला किस्सा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा किस्सा या जगातील माणसं दाखवतो. स्वामी म्हणतात, समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते. कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्की समजा तुमची प्रगती होत आहे. स्वामी म्हणतात, प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मिळालेली नवीन संधी आहे. प्रत्येक दुःख आपल्याला एक नवा धडा शिकवतं आणि प्रत्येक धडा माणसाला बदलतो. अक्कलकोट येथे बाबासाहेब जाधव हे स्वामींचे निस्सीम भक्त होते. रोज सकाळी स्नान झाल्यानंतर बाबासाहेब स्वामींच्या दर्शनाला येत असत. स्वामींच्या चरणावर माथा ठेवून भक्तिभावाने पूजा करीत असत. दुर्दैवाने त्यांना संतान नव्हते. पुढे कर्मयोगाने त्यांची बायको निवतरली. ते पुनर्विवाह करण्याबद्दल महाराजांची आज्ञा मागण्यास त्यांच्याकडे गेले. महाराजांनी त्यांना आज्ञा दिली नाही, म्हणून सर्व पैसे दानधर्म करून लंगोटी लावून ते गोसावी बनले. उरलेले आयुष्य महाराजांच्या सेवेत घालविले. महाराज समाधीस्थ झाल्यावरही ते मठात समाधीची सेवा करून कालक्रमणा करीत असत. त्यांना महाराज कुंभार या नावाने हाक मारित असत. ते अक्कलकोट संस्थानातून निवृत्त झाले तेव्हा त्यांना दरमहा 10 रुपये निवृत्तीवेतन मिळत असे. ते 10 रुपये मिळाले की बाबासाहेब स्वामींच्या चरणावर अर्पण करायचे. स्वामी ते लगेच आपल्या भक्ताला प्रसाद म्हणून परत द्यायचे. घर खर्चाला ते वापरायचे. परंतु नवल असे की परत शेवटी 10 रुपये शिल्लक राहायचे. एकदा स्वामींना त्यांनी हे सांगितले तेव्हा स्वामी म्हणाले, काळजी करू नकोस, उरलेले पैसे बाजूला एका मातीच्या मडक्यात ठेव. त्याचा विनियोग कसा करायचा ते मी तुला नंतर सांगीन. बरेच दिवस हा क्रम चालू होता. बाबासाहेब आनंदात असून स्वामींची नित्य सेवास्मरण चालू होते. एक दिवस स्नान केल्यावर बाबासाहेब स्वामींच्या दर्शनाला सकाळीच आले. त्यांना पाहिल्यावर स्वामी चटकन म्हणाले, अरे, वरून तुझ्या नावाची चिठ्ठी आली आहे, तयार राहा. बाबासाहेबांना स्वामींच्या बोलण्याचा अर्थ समजला. ते स्वामींच्या चरणावर कोसळले व म्हणाले, स्वामी, मी जायला तयार आहे. प्रारब्धात आहे ती मी स्वीकारायला तयार आहे. परंतु मनात अजूनही वाटते की आपल्या चरणावर असाच माथा ठेवून आपल्या दर्शनाने न्हावून निघावे. स्वामींनी आपल्या तृप्त परमभक्ताला अलगद उठविले. म्हणाले, तू जरा एकाग्र होऊन माझ्याकडे पाहावे. बाबासाहेबांनी त्यांच्याकडे पाहिले तेव्हा त्यांना श्री दत्तात्रयाचे अचानक दर्शन झाले. त्या अप्रतिम दर्शनाने बाबासाहेबांची समाधीच लागली. स्वामींनी बाबासाहेबांना भानावर आणले. स्वामी त्यांच्यासमोर अचानक आलेल्या बैलाकडे बोट दाखवून त्याला म्हणाले, बाबासाहेब, तुमच्यासाठी बैल समोर आला आहे, त्याच्या जवळ जा. तेव्हा बाबासाहेब बैलाकडे पाहू लागले व त्याच्या जवळ गेले. त्या क्षणी बैल स्वामींच्या चरणाशी कोसळला आणि गतप्राण झाला. स्वामींनी आपल्या परमभक्तासाठी यमराजाने धाडलेली बाबासाहेबांच्या नावाची चिठ्ठी बैलासाठी लिहिली आणि आपल्या परमभक्ताला जीवनदान दिले. स्वामी आपल्या भक्तासाठी अशक्य गोष्टीही सहज शक्य करून दाखवित असत. बाबासाहेबांची वृद्ध आई मरणासन अवस्थेत होती. बाबासाहेबांना वाटले आईच्या प्राणासाठी स्वामींना साकडे घालावे. लगेच त्यांनी स्वामींना हा विचार बोलून दाखविला. तेव्हा स्वामी म्हणाले,
मी तुझ्या घरी येतो आणि आईला पाहतो. एके दिवशी स्वामी बाबासाहेबांकडे गेले. तेथे लोकांची गर्दी झाली होती. स्वामींनी त्यांच्या आईकडे पाहिले. त्या माऊलीच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले आणि दुसऱ्या क्षणी माऊलीने प्राण सोडला. बाबासाहेबांना आश्चर्य वाटले आणि त्यांनी करुणेने स्वामींकडे पाहिले. तेव्हा स्वामी म्हणाले, जिथे जन्म तिथे मृत्यू आहे. मी कोणाचा मृत्यू रोखू शकत नाही. असे नाही, तुझ्या मातेचे कार्य संपले होते म्हणून मी येथे आलो व मोक्षाचा मार्ग त्यांना मोकळा करून दिला. ज्यांचे जीवनकार्य अजून शिल्लक आहे त्यांचा मृत्यू मी निश्चित थोपवतो. प्रत्येकाचा मृत्यू अटळ आहे. त्या मृत्यूला आनंदाने समोर जाऊन जीवनाचे सार्थक करावे. महाराज सर्व शक्तिमान होते यात शंका नाही. मात्र कालमानाने ते त्या शक्तीचा उपयोग क्वचित प्रसंगी करीत असत. असे चमत्कार दृष्टीगोचर होत नसत व झाले तरी लागलीच मायपटलाने जणांना ते दिसत नसत. श्री स्वामी समर्थ आपणाप्रमाणेच मानव आहेत असा समज सर्व अन्य जणांना होत असे. रामकृष्णादी अवतार झाले त्यावेळीही अशीच माया लोकांना भुरळ घालीत असे. श्रीकृष्ण यांचे बालपण आठवले तर त्यांनी केलेले अनेक चमत्कार पाहून सर्वांना आश्चर्यच वाटते. त्यांचे मानवी स्वरूप ते लगेच धारण करून दाखवीत. सर्व लोकांना ते अशीच भुरळ पाडीत असत. भगवान कृष्णांचे तर सर्व चरित्र अद्भुत लीलांनी भरलेले आपण पाहतो. परमात्म्याच्या लीला अगम्य असतात हे अनेक संतांच्या चरित्रावरून आपणास समजते. श्री समर्थाकडे कोणी प्राणदान मागण्यास आल्यावर महाराजांची मर्जी व त्यांची पुण्याई असेल तरच ते त्यांचे काम फते करीत असत. मनात नसल्यास दाखला देत म्हणत की, काय रे अभिमन्यू मेला तेव्हा श्रीकृष्ण भगवान जवळ होते की नाही, याप्रमाणे उत्तर मिळाले समजावे महाराजांच्या मनात कृपा करण्याची इच्छा नाही. पुण्यास एका ब्राह्मणाचा मुलगा होता. त्याची पत्रिका पाहून जोशीबुवांनी सांगितले की मुलगा 11 वर्षाच्या पुढे वाचणार नाही. ज्योतिषाच्या वाक्यावर भरोसा ठेवून त्याने 11 वर्षाचा मुलगा होईपर्यंत मुंजच करवायची नाही असा निश्चय केला. मुलगा 10 वर्षाचा झाल्यावर श्री समर्थांच्या दर्शनाला अक्कलकोटला त्याला घेऊन गेला. दर्शन घेऊन श्री स्वामीजवळ तो बसला असता स्वामी म्हणाले, काय रे अभिमन्यू मेला तेव्हा श्रीकृष्ण खोटे होते. आपला मुलगा वाचत नाही अशी ब्राह्मणाची खात्री झाली. तो पुण्यास परत गेल्यावर त्याला देवाज्ञा झाली व ज्योतिषाचे भाकीत खरे ठरले. महाराज सर्वांनाच जीवनदान देत नसत. ज्याच्या त्याच्या भाग्याप्रमाणे महाराजांनी लोकांचे देवही बदलून अनेक चमत्कार दाखविलेले आपणास दिसतात. आपल्यातील प्रत्येकजण मंदिरात जातो तर काही ना काही अपेक्षा ठेवूनच दर्शनाला जातो. प्रत्येक भेटीत स्वामींकडे काही ना काही मागतच असतो. पण आठवड्यातून काहीच न मागता कोणतीच अपेक्षा न ठेवता दर्शन घ्या. तेवढी वेळ घर, संसार, नातं, प्रॉब्लेम्स सर्व विसरून जा. स्वामीपुढे पूर्ण शरणागती पत्करा. करून बघा, स्वामींना सुद्धा आनंद वाटेल आणि भरभरून स्वामी तुम्हाला आशीर्वाद देतील. प्रार्थना म्हणजे फक्त शब्दांचा उच्चार नव्हे. प्रार्थनेचा अर्थ म्हणजे ईश्वराचे चिंतन करणे व त्याला अनुभवणे. जीवनात श्री स्वामी समर्थ गुरु म्हणून स्वीकार एवढीच गोष्ट इतकी शक्तिदायी आहे की जी आपल्याला असाध्य दुःखाचा, अडचणीचा आणि संकटांचा मुळापासून नायनाट करण्यास सदैव समर्थ आहे. आज न चुकता जो मनोभावाने माझे नामस्मरण करेल त्याला माझ्या अस्तित्वाची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. सद्गुरूकडून मिळालेले ईश्वराचे नाम प्रेमाने, भक्तीने आणि एकाग्रतेने घेतले तर परमेश्वर आपल्याजवळ येऊन उभा राहतो, असा सर्व संतांनी आपला अनुभव कट्टरवाने सांगितला आहे. कोणतीही वृत्ती मनात उठवू न देता जर नामस्मरण केले तर देव काही लांब नाही. ज्या दिवशी कुठलीही समस्या तुझ्या आयुष्यात उद्भवते त्याच दिवशी तिचं समाधान देखील जन्म घेतं. म्हणूनच कुठल्याही समस्येला भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामी समर्थ महाराज सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव.
सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आपण रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामीजवळ ही प्रार्थना नक्की केली पाहिजे. स्वामीराया, हे घर तुमचे आणि मीही तुमचाच. जे ठरवाल ते माझ्या भल्यासाठी. काहीही करा, पण मन विचलित होऊ देऊ नका आणि जी सेवा करून घेताय त्यात खंड पडू देऊ नका. नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामीराया आळा घाला. कोणाविषयी मनामध्ये द्वेष तिरस्कार ठेवून देऊ नका. कोणाविषयी राग नको. सर्वांशी प्रेमाने राहण्याची बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशी राहा. आजचा हा स्वामी संदेश आपण इथेच समाप्त करतो. हा स्वामी संदेश ऐकून तुम्हाला कसं वाटलं खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यासोबत या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. तर चला मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.